महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पावसाळी मासेमारी बंदीचा भंग करण्याचा प्रयत्न हाणून पाडला। उरणमध्ये 2 मासेमारी नौका जप्त। राज्यभरात लागू असलेल्या पावसाळी मासेमारी बंदी आदेशाचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 मासेमारी नौकांवर उरण मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील ससून डॉक येथे नोंदणीकृत आई भवानी आणि लक्ष्मी नारायण या 2 नौका अंबुजा सिमेंट कंपनी जवळील खाडीत रात्रीच्या अंधारात फायदा घेत उभ्या होत्या। बर्फाच्या गाडीतून नौकांमध्ये बर्फ भरून त्या पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात समुद्रात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली आणि या माहितीच्या आधारे उरणचे परवाना अधिकारी सुरेश शंकरराव बाऊलगावे यांनी 3 सागरी सुरक्षा रक्षकांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला। महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व 2021 अंतर्गत दोन्ही नौका ताब्यात घेऊन करंजा नवापाडा बंदरात अवरुद्ध करण्यात आल्या। या कारवाईचा सविस्तर अहवाल रायगड अलिबाग येथील सहाय्यक आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती परवाना अधिकारी सुरेश बाऊलगावे यांनी दिली आहे। पावसाळी मासेमारी बंदीचे काटेकोर पालन करण्याच्या प्रशासनाचा निर्धार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला। अशाच विश्वसनीय बातमीसाठी महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज टीम, उरण।